नमस्कार. फिनिक्स एज्युकेअरमध्ये तुमचं स्वागत आहे. 10वी महाराष्ट्र बोर्ड 2026 ची जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेचा आत्तापासून अभ्यास कसा करावा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बऱ्याच विद्यार्थ्यांनी एप्रिलपासून अभ्यास सुरू केला असेल. जसं की 9वीची परीक्षा होते त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांनी क्लास जॉईन केला असेल, कोचिंग क्लासेस जॉईन केला असेल किंवा शाळेत जे एक्स्ट्रा क्लासेस होतात त्यामध्ये जे शिकवलं जातं त्याचा अभ्यास केला असेल. पण काही विद्यार्थ्यांनी अजून अभ्यासाची सुरुवात नीट केली नसेल. पण अशा विद्यार्थ्यांनी आता अभ्यास याच्यापुढे कसा करावा किंवा ज्यांनी आधीपासून अभ्यास सुरू केलाय त्यांनी आता याच्यापुढे अभ्यास कसा करावा आपण या व्हिडिओमध्ये त्याच्याबद्दल बघणार आहोत. सर्वप्रथम हे लक्षात ठेवा की वेळ अजून गेलेली नाही. आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी जसं मी सांगितलं एप्रिलपासून अभ्यास सुरू केला असेल. त्यांनी 2-3 महिने आतापर्यंत अभ्यास केला असेल. काही क्लासेसमध्ये 30-40% सिलेबस संपून सुद्धा होतो, शिकवून संपून होतो. काही शाळेमध्ये 20-25% सिलेबस संपून होतो, पण विद्यार्थ्यांनी अभ्यास केलेला नसतो. पण अशा विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की आता वेळ अजून गेलेली नाही, अजून बराच वेळ आहे. आपण या वेळेचा जर नीट प्रमाणे उपयोग केला तर आपण अभ्यास चांगला करू शकता. डिसेंबरपर्यंत पूर्ण अभ्यास तुमचा होऊ शकतो. त्यानंतर तुम्ही 1-2 महिने रिव्हिजन करू शकता आणि चांगले गुण मिळवू शकता. ठीक आहे, आता आपण बघणार आहोत की कसा अभ्यास करायचा आपल्याला. त्यासाठी सगळ्यात पहिले काय करायचं आहे, तुम्हाला एक ध्येय निश्चित करायचं आहे. आणि ध्येय जो असला पाहिजे तो रिअलिस्टिक असला पाहिजे. रिअलिस्टिक म्हणजे काय की तुम्ही तो ध्येय गाठू शकता असा तुमचा ध्येय असला पाहिजे. जसं की समजा कुठल्या विद्यार्थ्याला 9वीमध्ये 50% मार्क्स असतील, मग त्या विद्यार्थ्यांनी जर आता बोललं की मला 100% मार्क मिळवायचे आहेत, तर तो मिळवू शकतो. पण त्यासाठी अभ्यास करण्याची तयारी पाहिजे. मग आणि तुम्हाला त्या विषयाची आवड पाहिजे, तुम्हाला तो विषयाबद्दल तुमचा अभ्यास असला पाहिजे. मग तुम्ही ध्येय जेव्हा निश्चित करता तेव्हा सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे तुम्ही की ध्येय काय असला पाहिजे तुमचा. आणि ध्येय कमी पण नाही ठेवायचं आहे. जसं की लो एम इज अ क्राईम असं म्हणतात की जो लो एम असतो, एम म्हणजे ध्येय जो कमी असतो तो एक क्राईम असतो, एक प्रकारचा गुन्हा असतो. मग गुन्हा नाही करायचा आहे. ध्येय असा ठेवायचा की जो तुम्ही गाठू शकता आणि तुम्हाला त्याच्यासाठी मेहनत करायची आहे. ठीक आहे, मग तुम्ही जर विचार करताय की तुम्हाला 80% मिळवायचे आहेत, ठीक आहे, हा तुमचा ध्येय आहे. मग या ध्येय गाठण्यासाठी तुम्हाला प्रत्येक विषयामध्ये 80% असले पाहिजेत. काही विद्यार्थ्यांचा काही विषय एकदम कच्चे असतात, काही विषय एकदम खूप चांगले असतात. ठीक आहे, मग चांगल्या विषयांमध्ये खूप जास्त मार्क मिळवायचे आहेत आणि जो विषय कच्चा आहे त्या विषयामध्ये पण बऱ्यापैकी मार्क मिळवायचे आहेत, अभ्यास करायचा त्याचा. जेणेकरून काय होईल, तुमचा एक ॲव्हरेज होईल आणि तुम्हाला 80% मिळतील. मग असं ध्येय जेव्हा निश्चित करतो तेव्हा चारी बाजूने विचार केला पाहिजे. त्यानंतर आहे स्वतःचं विश्लेषण करा. जसं मी सांगितलं, काही विद्यार्थ्यांचा एक विषय खूप स्ट्रॉंग असतो, खूप चांगले मार्क्स त्यांना मिळतात आणि काही विषय एवढे चांगले नसतात. जसं की बरेच जे आपले महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी आहेत जे अमराठी आहेत, त्यांचा मराठी विषय चांगला नसतो किंवा बऱ्याच मुलांचा गणित विषय चांगला नसतो, बऱ्याच मुलांचा इतिहास भूगोल असा विषय चांगला नसतो. हे आपण जेव्हा स्वतःचं विश्लेषण करतो तेव्हा आपल्याला समजतं की कुठला विषय चांगला आहे, कुठला विषय चांगला नाही आहे, कुठला विषयामध्ये आपण लवकर अभ्यास करतो, कुठल्या विषयामध्ये अभ्यास करायला आपल्याला टाईम लागतो. ठीक आहे, हे सर्व आपल्याला माहीत असतं. मग आपण जेव्हा प्लॅन बनवतो तेव्हा काय करायचं की असं विश्लेषण करायचं स्वतःचं. आणि दुसरं विश्लेषण काय करायचं की तुम्हाला कुठल्या वेळेत तुमचा अभ्यास चांगला होतो. काही विद्यार्थ्यांना रात्री अभ्यास चांगला होतो, काही विद्यार्थ्यांचा सकाळी उठल्यानंतर अभ्यास चांगला होतो, काही विद्यार्थ्यांचा दुपारी चांगला होतो. मग स्वतःचं विश्लेषण करायचं आहे आणि त्यानुसार ठरवायचं की कधी आपण अभ्यास केला पाहिजे. ठीक आहे, स्वतःचं विश्लेषण करणं खूप गरजेचं आहे. त्यावरून आपल्याला समजतं की आपण कुठे आहोत आणि आपल्याला कुठे जायचं आहे. आणि दुसऱ्यांचं तुम्हाला ऐकायचं नाही आहे, तुम्ही स्वतः विचार करा. ठीक आहे, तुम्ही दुसरा तुमच्याबद्दल काय विचार करतो याचं लक्ष देण्याची गरज नाही आहे. त्यानंतर बघा, बरेच विद्यार्थी क्लासमध्ये जातात, बरेच विद्यार्थी शाळेत जातात. मग आता काय होतं की समजा शाळा सकाळची असेल तर तुम्ही 6 वाजता उठता, त्यानंतर शाळेत जाता, जवळजवळ दुपारी 1 वाजेपर्यंत शाळेतनं परत येता. त्यानंतर थोडा वेळ आराम असतो, थोडा वेळ टाईम असतो. नंतर परत बरेच विद्यार्थी क्लासेसमध्ये जातात, तिकडे 3-4 तास तुमचे जातात. त्यानंतर घरी येता, त्यानंतर क्लासचा अभ्यास असतो, शाळेचा अभ्यास असतो, तुम्हाला बुक्स कंप्लीट करायचे असतात, बरंच काय काय असतं. त्यामध्ये काय होतं की तुम्हाला वेळ मिळत नाही सेल्फ स्टडी करण्यासाठी. 10वीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट असते सेल्फ स्टडी. सेल्फ स्टडी म्हणजे काय, तुम्ही स्वतः किती अभ्यास करताय. म्हणजे बुक कंप्लीट करणं किंवा तुम्हाला गृहपाठ करणं, याच्या व्यतिरिक्त तुम्ही स्वतः कुठल्या धड्याचा, कुठल्या विषयाचा अभ्यास करताय तो खूप महत्त्वाचा असतो. मग तुम्ही जेव्हा विचार करता की अभ्यास करायचा, त्यामध्ये सेल्फ स्टडीसाठी जेव्हा तुमची शाळा असते रोज आणि तुम्ही जर क्लासेसमध्ये जात असाल तर तुम्ही जवळजवळ रोज 1-2 तास तरी सेल्फ स्टडी केली पाहिजे. तुम्ही क्लासला जर जात नसाल तर तुम्ही जास्त वेळ, 3-4 तास किंवा त्याच्यापेक्षा जास्त अभ्यास करू शकता. ठीक आहे, त्यानंतर काय करायचं आहे की जसं तुम्हाला सगळं समजलं, तुम्ही स्वतःचं विश्लेषण केलं, सगळं झालं, त्यानंतर काय करायचं, एक टाइम टेबल तयार करायचं आहे. आणि जर तुमचा अभ्यास आतापासून सुरू झाला नसेल तर तुम्ही असा टाइम टेबल बनवा की त्यामध्ये तुमचा असा प्लॅन असला पाहिजे की तुम्ही डिसेंबरपर्यंत तुमचा अभ्यास झाला पाहिजे. पूर्ण अभ्यास, पूर्ण जे धडे आहेत 10वीचे सर्व विषयाचा अभ्यास झाला पाहिजे.
ठीक आहे. आणि अभ्यास करता करता मध्ये रिव्हिजन पण करत राहायचं आहे, जेणेकरून तुम्ही विसरणार नाही. परीक्षा येते, परीक्षेच्या आधी तुम्ही रिव्हिजन करू शकता, किंवा तुम्ही क्लासेसमध्ये असाल तिकडे परीक्षा असते त्याच्या आधी रिव्हिजन करू शकता, किंवा स्वतःहून रिव्हिजन करू शकता. रिव्हिजन नाही केलं तर काय होणार की तुम्ही विसरून जाणार. मग वेळापत्रक तयार करायचं, जसं मी सांगितलं की तुमची दिवसभर शाळा असते, त्यानंतर क्लासमध्ये जाता, तुम्हाला टाईम नसतो. पण त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा प्लॅनिंग करता तेव्हा तुम्ही जवळजवळ कमीत कमी 1 तास किंवा 1-1.5 तास तरी कमीत कमी तुम्हाला काढायचे सेल्फ स्टडी करण्यासाठी. आणि जेव्हा तुम्ही सेल्फ स्टडी करता याच्यामध्ये काय तुम्ही काहीतरी गणित सोडवताय, काहीतरी तुम्ही अ, क- कुठला तरी धडा वाचताय, किंवा त्याचे प्रश्न उत्तरे समजून घेताय. ठीक आहे. पाठांतर नाही करायचं, समजून घ्यायचंय. ठीक आहे. मग तुम्ही काय करा, जेव्हा तुम्ही 1-1.5 तास रोज काढताय त्यामध्ये एकाच विषयाचा अभ्यास करू नका. एक सोप्या विषयाचा अभ्यास करा, एक जो तुम्हाला अवघड जातो त्या विषयाचा अभ्यास करा. आणि अभ्यासाची सुरुवात जेव्हा करता तेव्हा सोप्या विषयावरनं करा, जेणेकरून काय होईल, तुमचं मन लागेल अभ्यासात आणि तुम्ही नंतर कठीण विषयाकडे जाऊ शकता. ठीक आहे. टाइम टेबल बनवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि टाइम टेबल कसा बनवायचा याच्यावरती मी व्हिडिओ वगैरे बनवला आहे, ज्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. आणि टाइम टेबल स्वतः विचार करून बनवा, कोणाची तरी मदत घ्या, टीचरची मदत घ्या. ठीक आहे. दुसरा काय करतोय टाइम टेबल फॉलो करतोय तसं करू नका, कारण प्रत्येक माणूस वेगळा असतो. त्यानंतर अभ्यासात नियमितता ठेवा. तुम्ही टाइम टेबल बनवला, 2 दिवस टाइम टेबल फॉलो केला, तिसऱ्या दिवशी विसरलात, असं नाही झालं पाहिजे. नियमितता ठेवली तरच तुमचा अभ्यास होईल, तरच तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. जे जे विद्यार्थी चांगले मार्क मिळवतात त्यांची नियमितता असते, रोज जे अभ्यास करतात त्यांना चांगले मार्क मिळतात. कधीतरी उठून तुम्ही अभ्यास केला परीक्षेच्या आधी तर तुम्हाला पास व्हाल तुम्ही, पण मार्क्स चांगले मिळणार नाहीत. त्यानंतर तेच अभ्यासात नियमितता ठेवा, आणि ग्राफ तुमचा असा वरती जाणारा पाहिजे, की तुम्ही एक दिवस अभ्यास केला, परत खाली आलात, ठीक आहे, काही प्रॉब्लेम आले, काही आजारी झालात, तुम्ही खाली आला, तुम्हाला अभ्यास करायला नाही जमला, तर ठीक आहे, पण दुसऱ्या दिवशी त्याचा परत अभ्यास करा. नाहीतर काय होईल, तुम्ही जर तुमची लिंक तुटली तर तुम्ही पुढे अभ्यास करणार नाही. असं नाही झालं पाहिजे. 1-2 दिवस प्रॉब्लेम आला तर ते रडत बसू नका. ठीक आहे, प्रॉब्लेम आले, पण पुढे ओव्हरकम करून तुम्ही पुढे अभ्यास सुरू ठेवा. त्यानंतर काय करा, रिव्हिजन करत राहा. जसं मी सांगितलं की तुम्ही समजा हप्ताभर अभ्यास केला, त्याचा रविवारी बसून रिव्हिजन करा. रिव्हिजन नाही केलं तर तुम्ही विसरणार. जे जे मुलं रिव्हिजन करतात तेच चांगले मार्क मिळवतात. नाहीतर तुम्ही एकदा वाचलं, परीक्षेच्या वेळा असं तुम्ही बरेच वेळा बघितलं असेल, परीक्षेच्या 1 दिवस आधी तुम्हाला सगळं विसरून जाता तुम्ही. ठीक आहे. रिव्हिजन केलं तरच ते लक्षात राहणार तुम्हाला. आणि रिव्हिजन कसं करायचं याच्यावरती पण मी व्हिडिओ बनवला आहे, त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. ते तुम्ही चेक करा जाऊन एकदा. खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपण रिव्हिजन करू शकतो, जेणेकरून तुम्हाला बऱ्याच वेळासाठी एक गोष्ट लक्षात राहील. आणि सगळ्यात महत्त्वाचं, 10वी मध्ये असताना वेळ वाया घालवू नका. ठीक आहे, तुम्हाला कधीतरी शनिवार रविवारी टाईम असतो तेव्हा तुम्ही बाहेर खेळायला जाता, क्रिकेट खेळता, काही दुसरे गेम्स खेळता, काही ॲक्टिव्हिटी करता, ते केलं पाहिजे. पण पूर्ण दिवस किंवा शाळेनंतर कोचिंग क्लासेस आहे तुमचा, तिकडे मुलं बसून टाइमपास करतात, तिकडे टाइमपास करत असतात, तसं नाही करायचं आहे. ठीक आहे. किंवा मोबाईलवरती टाइमपास नाही करायचं आहे, सोशल मीडियावरती टाइमपास नाही करायचं आहे. जे टाइमपासचे विषय आहेत ते नाही करायचे. कन्स्ट्रक्टिव्ह गोष्ट केली पाहिजे, म्हणजे मित्रांबरोबर टाइमपास करण्यापेक्षा त्यांच्याबरोबर अभ्यास करा, ग्रुप स्टडी करा, समजून घ्या. तुमच्या मित्राला कुठला विषय चांगला येत असेल त्याच्याकडून त्या विषयाचा अभ्यास समजून घ्या. तुम्हाला जर कुठला विषय चांगला येत असेल तर तुम्ही त्याला मदत करा. अभ्यास करा. फक्त टाइमपास करण्याच्या वेळी तुम्ही टाइमपास करू शकता, पण अभ्यास जेव्हा करतो तेव्हा त्याचा वापर केला पाहिजे, एक दुसऱ्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. ठीक आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल आणि त्यामध्ये मी जे सांगितलं असेल ते तुम्ही इम्प्लिमेंट करून बघा. महिनाभर बघा की मी जे सांगितले ते तुम्हाला त्याचा फायदा होतो का. जर पुढे असं जर फायदा होत असेल तर ते पुढे सुरू ठेवा, नाहीतर तुम्ही तुमच्या हिशोबाने अभ्यास करू शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.